फ्री मध्ये कस केलं होलीचा दिवस आणि काहीच नाही अजून रंग खेळलेला. फोन खराब झालेला आहे. शूट करतोय का आता ब्लॉग. सेकंड टाइम परत केस कलर करायचे. ऍक्च्युली हो. चला हॅपी होली. म्हणजे छोटासा प्लॅन चालू आहे आपल्या A7चा, ते मी तुम्हाला सांगेल थोड्या वेळात. माझी फ्रेंड पण आली, जसं बोलले मी तुम्हाला, आम्ही थोडेसे फोटोशूट करणार आहे. सो माझी फ्रेंड बघा रिया. हॅलो, हॅपी होली. हॅपी होली. सो ब्लॉग बघत राहा. अभी क्रिश आ गए है. तुला माहिती आहे का ब्लॉग चालू आहे आपला रात्रीचा प्लॅनिंग साठी. नाही नाही, मी त्यांना अजून सांगितलं नाहीये काय प्लॅनिंग आहे ते. आता मी डिटेल मध्ये सांगणार आहे, पण जे काय प्लॅनिंग आहे ती क्रिशचीच आहे. सो आता मला बघता येतं. सो आता मी तुम्हाला थोड्याच वेळा सांगेन. आता आम्ही जस्ट पोचलो आहे लोकेशनला आणि आता आम्हाला व्हिडिओज परत, आता मी रील्स व्हिडिओ आता माझ्या फ्रेंडसोबत काढेल थोडेसे. मी पण थोडेफार काढून घेईन थोडे आणि फोटोज पण थोडे काढेल मे बी, कारण की हे लोकेशन खूप भारी आहे. ही मस्त आहे प्लेस, मला खूप आवडते आणि खूप क्लीन असते. खूप क्लीन असते. माझ्याकडे होतं माहिती आहे का तुला? सेम येते, छोटासा होता त्यावेळेस तुझ्याकडे. काय करताय वहिनी? मी थोडेफार एस्थेटिक फोटोज काढते. हॅपी होली. हे ऑर्गॅनिक कलर आहे, जसं मी लास्ट शूट केलं होतं ना. आता ह्याच्यामध्ये 2 कलर्स ॲड झालेत. खूप भारी आहे त्याचा स्मेल तर. वाव, द स्मेल खरंच भारी आहे ना. जय हर्बल, खरंच त्यामुळे स्मेलच जातं हर्बलचं. पण ते भारी हर्बलचं निघून जातात ते, पण हे नाही होत, राहत नाही कपड्यांवरती. हा, मी हे राहत पण नाहीत कपड्यांवर आणि चेहऱ्यावर जर लावलं ना तर लगेच धुतला लगेच निघून जातात. ऑर्गॅनिक कलर्सनेच खेळा, कारण की ते खरंच चांगले पण असतात आणि तुम्ही खूप खेळू पण शकता आणि लगेच निघून पण जातात. चला कंटिन्यू करू आपण. ब्लॉग्स आहेत आता. परत मला व्हिडिओ काढायचा आहे का आता? हो, ऑब्वियस. ऍक्च्युली हो. चला हॅपी होली. काय करताय ताई? केस भरवते मी तिथे, क्योंकि होली है. फ्री मध्ये कस केलं होली है. तो हे पण टाका ना, पोपटी. काय? हा पोपटी पण. हा तर मला नियॉन मला खूप आवडला. पोपटी नाही आहे तो. हा नियॉन अजून टाका. फ्लो आला पाहिजे त्या केसांना पण, की पूर्ण ते टाकून काही विषय नाही. ओके. काय वाटतं, कसं वाटतं होलीचा दिवस आणि काहीच नाही अजून रंग खेळलेला? हा ना, पण खेळणार आहे मी रात्री. माझा संबंध नाही. तुझा संबंध असला तरच मग मी एन्जॉय करेन. ठीक आहे, काय विषय नाही. चालेल ना? 100% मटन ना. हो. मग तुझं नाव ना. अरे बाप. आता प्लॅनिंग कुठे होतं? हा सांगितलं होतं, संध्याकाळी सांगितलं होतं मी. अरे बाप, काय झालं ताई? माझा फोन सगळा खराब झालाय यार, बिचारा. दिसते का मी कॅमेरा? हो दिसतंय. कारण की पूर्ण माझा फोन खराब झालेला आहे.
पण असे बदला घ्यायचं मौका. पर्पल आहे. हे असे बदला घ्यायचं मौका खूप कमी भेटतो. Yes. अरे वा, नाव खाली टाकलीत ना ते वरतीच आहेत. अहो, इथे नाही टाकायचं, इथे टाकायचं. हा तिथेच टाकताय. बस, बस. हा, very nice. येस रेडी. नाही खाली म्हातारी झाली म्हातारी झाली. ए चला आता आमचं जेवण. चला खूप होळी खेळतीये मी आजकाल. 3 दिवस मी होळी खेळतीये नुसती. काय आहे होळी? फक्त कोणासाठी? वहिनी गँग साठी. पण येस, खूप लास्ट ब्लॉगला आता एवढं प्रेम दिलं ना तुम्ही, बापरे. मी असं काय विचार केला नव्हता की कॉन्टेंट करायचा. मी फ्लो मध्ये खूप बोलले की मला जस्ट एक फर्स्ट ब्लॉग करायचा होता. हसू नको, फर्स्ट ब्लॉग पण माझ्या याच्यावर टाकतो मी. पण तुम्ही खूप मला प्रेम दिलं, सो थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा. आणि आपली वहिनी गँग फुल स्ट्रॉंग होतीये. सो येस, मी असे चांगले व्हिडिओज बनवले. आता 2 तर होळीचे ब्लॉग झालेले आहेत आपले. सो आता बघू कसे होतात ब्लॉग. आणि तो जो अनकट आहे ना माझ्याकडचा, तो मी माझ्या ब्लॉगवर टाकतो. कुठला अनकट गाडीमध्ये बोलत होतो आपण तो. अच्छा, ते तर त्याच्या टेकमध्ये ते त्याच्या ब्लॉगमध्ये टाकेल मी. आता डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याचं वाटलंच त्याची लिंक. त्याचे पण ब्लॉग्स आहेत बाबा, क्रिश दादाचे ब्लॉग. तर त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावरती पण थोडेफार त्याचे व्हिडिओज केलेले आहेत, ते मी देईन. आणि आजचा प्लॅन सांगू का तुम्हाला? नाही त्याचा प्लॅन आहे तो. नाही, माझ्या डोक्यात आता मगाशी क्लिक झाला तो. हो खरंच, तो मला काल रात्री फोन केला होता त्यांनी 10 10:30. हा 10 10:30 मी घरी होते, जेवण वगैरे झालं होतं माझं. आणि फोन आला क्रिशचा. मला काय आलं, उद्याचं नियोजन ताई. म्हणलं नियोजन? कसलं नियोजन, काय? तर होळी खेळायची. होळी कशासाठी खेळायची? म्हणजे असं प्लॅन नव्हता आमचा की होळीचा काय करायचंय. तर तो म्हणतो की होळी करू आपण. ठीक आहे करू, मी थोडा विचार करू दे. असं कधी आम्ही खेळलो नाहीये. आता झाले 2 वर्ष. आता हे A7 वगैरे आपली गँग होती, आता टीम जास्त वाढतीये. त्यात आता क्रिश आत्ता चालले, आता झाले त्यांना 6 महिने 8 महिने झाले. कळालंच नाही. तर मग आता त्याचा असा प्लॅन होता की आपण दोघांनी असं थोडा होळीचा प्लॅन करू रात्री. म्हणजे काल त्यांनी सांगितलं की उद्या रात्री आपण करू होळीच्या दिवशी. तर आज रात्रीचा प्लॅन आहे. पण बघू कसं होतंय. ऍक्च्युली प्लॅन असा आहे की आता आदित्य गेला आहे. नाही तुझं नाही सांगितलं, मी सांगते की काय प्लॅन आहे. की आदित्य गेला आहे फ्रँचाईज ओपनिंगला. आता फ्रँचाईज विजिट आहेत आपले. आता 20 फ्रँचाईज प्लस झालेले आहेत आपले पूर्ण महाराष्ट्रात. तर महाराष्ट्र बाहेर पण थोडे जात आहेत. सो ते खूप वाढत आहे देवाच्या कृपेने आणि तुमच्या सपोर्टनी. तर येस, थँक्यू सो मच. आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि मेन म्हणजे असं ह्या कारणाने फ्रँचाईज ओपनिंग आणि असे विजिट कारणाने त्याला जायला लागतं. किंवा माल परचेस करायचा असेल तर त्याला जायला लागतं. तसं होळी असो, फेस्टिवल असो, थोडंफार ते मिस होऊन जातं. आता लास्ट पण काहीतरी होतं वाटतं, तसं आदित्य गेला होता लास्ट टाइम पण तेव्हा पण जमलं नाही. आत्ता पण गेला आहे, पण तो आत्ता रात्री येतोय. सो मग माझा असा प्लॅन चालू आहे की तो आला ना की A7 मध्ये जाणार आहे. त्याचे थोडेफार व्हिडिओज, कारण उद्या परवा परत जाणार आहे तो फ्रँचाईज व्हिजिटला. तर मग थोडेफार व्हिडिओज काढायचे आहेत आपले सगळ्यांचे ऑफरचे वगैरे. तर मग तो येणार आहे डायरेक्टली शॉपवरती. तर मी विचार करते की डायरेक्ट शॉपवरती जावं, त्याला सरप्राईज द्यावं होळीच्या रंगाने. तर बघू ते कसं वर्क होत आहे. मी असा प्लॅन तर केला आहे, पण ते आता कसं वर्क होत आहे नो आयडिया. बघू आता ते आता ब्लॉगमध्ये कळेल. झालं तर बेस्ट आहे, नाही झालं तर तुम्ही समजून घ्या बाबा. कारण की मी फर्स्ट काहीतरी करतीये तुमच्यासाठी. ते पण बघू आता म्हणलं तुम्ही सांगितलंय. कंटिन्यू.